मित्रांनो, बीड जिल्ह्यात सध्या पंकजा मुंडे आणि विनायक मेटे यांचे राजकीय संबंध विळ्या भोपळ्याचे बनले आहेत। त्यात गेवराई येथे लग्न समारंभानिमित्त गेलेल्या विनायक मेटे यांना भाजपचे आमदार लक्ष्मण पवार यांनी घरी बोलावून सत्कार केल्याने राजकीय निरीक्षकांच्या भुवया उंचावल्या आहेत। गेवराईचे आमदार पवार यांनी 3 दिवसांपूर्वी बीड येथे पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीवर बहिष्कार घालून बाहेर पडण्याची तयारी केली होती। तेव्हा पंकजाताईंना ही बैठक अधिकाऱ्यांची नसून माझी आहे असे सांगावे लागले होते। यावरून पंकजा मुंडे व लक्ष्मण पवार यांच्यातही फारसे पटत नसल्याचे दिसून येत आहे। त्यात लक्ष्मण पवार यांनी विनायक मेटे यांना घरी बोलावून बंद दाराआड पाऊण तास चर्चा केल्याने राजकीय चर्चेला उधाण आले आहे। विशेष म्हणजे माजलगाव मतदारसंघात भाजपकडून इच्छुक असलेले मोहन जगताप हेही यावेळी उपस्थित होते। शिवसेनेचे माजी मंत्री बदामराव पंडित हे गेवराईचेच आहेत। पंडित हे विधानसभा निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत। काही दिवसांपूर्वी पंकजा मुंडे यांनी बीड शहरात बदामराव यांना कारमध्ये बसून चर्चा केली होती। पंकजाताई जर गेवराईत गेल्या तर भाजपऐवजी शिवसेनेचेच स्वागताचे फलक जास्त असतात। पंकजाताईंच्या सर्व कार्यक्रमांना बदामराव हे आवर्जून हजेरी लावतात। बदामरावांचे पुत्र युद्धाजित पंडित हे सध्या जिल्हा परिषदेचे बांधकाम सभापती आहेत। पंडित यांनी सुचविलेल्या विकास कामांना पंकजाताई या आवर्जून प्राधान्य देतात। राज्य पातळीवर शिवसेना व भाजपचे बिलकुल जमत नाही, मात्र गेवराईत भाजपकडून शिवसेनेच्या बदामरावांवर कृपा वर्षाव होत आहे। सध्या पंकजाताईंचे विनायक मेटेशी जमत नसताना भाजपच्या आमदार पवारांनी मेटेंना घरी बोलावले। या सर्व घडामोडीवरून गेवराईत कोण कोणाची शाळा करणार आहे याची चांगलीच चर्चा कार्यकर्त्यांमध्ये रंगत आहे। लोकसभा विधानसभेच्या निवडणुका पार पडल्यानंतर काही दिवस पंकजाताई व विनायक मेटे यांचा चांगला सलोखा होता। त्यानंतर मेटे हे नगर बीड परळी या रेल्वे मार्गाच्या प्रश्नांसंदर्भात केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांना भेटले। या रेल्वे मार्गाच्या श्रेयवादावरून दोघांत वादाची ठिणगी पडली। त्यानंतर पुन्हा झेडपी निवडणुकीत पंकजा व मेटे एकत्र आले, पण नंतर दोघांमध्ये पुन्हा उभी फूट पडली। तेव्हापासून या नेत्यांतून विस्तवही जात नाही। पंकजाताईंच्या उपस्थितीत एकदा जिल्हा समितीच्या नियोजन बैठकीत विनायक मेटे यांना बसायला खुर्ची ठेवली नव्हती। तेव्हा मेटे बैठकीतून निघून गेले होते। त्यामुळे विनायक मेटेंनीही पंकजाताईंना वारंवार कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला। शिवसंग्राम पक्षाने झेडपीत भाजपचा पाठिंबा काढण्याची घोषणाही केली। मेटे यांनी पंकजाताईंच्या जिव्हाळ्याच्या ऊसतोड मजुरांचा प्रश्नातही लक्ष घातले। पंकजाताई मेटेंचे संबंध आज टोकाला गेले असताना गेवराईत भाजपच्या पवारांनी मेटेंचा सत्कार करून पंकजाताईंना बदामराव पंडितांना जवळ केल्यास काय होऊ शकतं याचा संदेश देण्याचा प्रयत्न केलेला दिसतो। लक्ष्मण पवार यांना मानणारा मोठा वर्ग गेवराई मतदारसंघात आहे। बीड जिल्ह्यात पवार यांनी सर्वाधिक 60,000 मतांनी विजय मिळवला होता। कार्यकर्त्यांच्या सुखदुःखात सहभागी होऊन मतदारसंघात कायम संपर्क ठेवणाऱ्या लक्ष्मण पवारांना कमी लेखन चालणार नाही असंही कार्यकर्त्यांना वाटतं। तरीही राज्यात शिवसेना भाजपची युती झाली तर बीड जिल्ह्यात गेवराईची जागा शिवसेनेला सोडून लक्ष्मण पवारांची शाळा करण्याची पंकजाताईंची चाल असल्याची जोरदार चर्चा सध्या सुरू आहे। त्यामुळे पंकजाताईंनी बदामरावांसाठी हात मोकळा केल्याचे बोलले जात आहे। एकंदरीत विधानसभा निवडणुका तोंडावर असताना राजकीय घडामोडींना वेग यायला सुरुवात झाली आहे। मित्रांनो, तुम्हाला अशाच वेगवेगळ्या घडामोडींची माहिती नियमित पाहायची असेल तर खाली दिसणाऱ्या लाल रंगातील सबस्क्राईब या नावावर क्लिक करावे। तसेच नंतर बाजूला दिसणारे बेल बटनही दाबावे, म्हणजे तुम्हाला व्हिडिओ अपलोड करताच मोबाईलवर सूचना मिळेल। आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक व शेअर जरूर करावा। धन्यवाद।